आपल्यापैकी अनेक गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतात। म्युच्युअल फंडमध्ये खरंच वेल्थ क्रिएट होईल का याबद्दल सुरुवातीला गुंतवणूकदारांच्या मनात थोडी भीती असते। मात्र गुंतवणुकीचा परफॉर्मन्स ट्रॅक केल्यावर या ॲसेटवर विश्वास वाढत जातो। असं असेल तरी आपण जे SIP करतोय त्याने आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार आहे का ते बघणं देखील महत्त्वाचं आहे। आपण अमितचं उदाहरण बघूया। अमितला रिटायरमेंट प्लॅनिंग आणि मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी गुंतवणूक चालू करायची आहे। अमितचं वय सध्या 35 आहे, तर त्याची मुलगी 3 महिन्यांची आहे। मुलीला चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर सध्याच्या काळात किमान 10 ते 15 लाख रुपये लागतात। तेवढाच खर्च लग्नासाठी करावा लागतो। महागाईचा विचार केला तर पुढच्या 20 ते 25 वर्षानंतर उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी किमान 50 लाख रुपयाची गरज पडेल। म्हणजे अमितला मुलीसाठी 25 वर्षानंतर 1 कोटींचा कॉर्पस जमा करावा लागेल। अमित एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतोय, त्यामुळे त्याला सरकारी पेन्शन मिळणार नाहीये। रिटायरमेंट नंतर लाईफस्टाईल चांगली ठेवायची असेल तर त्याला मोठा फंड जमा करावा लागेल। सर, तुम्हाला रिटायर व्हायला आणखी 25 वर्ष आहेत, पण त्यावेळेला महागाई खूप वाढलेली असेल, त्यामुळे तुमच्याकडे किमान 3 कोटींचा रिटायरमेंट फंड पाहिजे, असं अमितच्या आर्थिक सल्लागाराने त्याला सांगितलं। मुलीचं शिक्षण आणि स्वतःची रिटायरमेंट या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। अमितला एकूण 4 कोटींचा कॉर्पस जमा करावा लागणार आहे। यासाठी अमितला दर महिन्याला किती रुपयाची SIP करावी लागेल, तसेच तेवढी SIP त्याला आता करणं शक्य नसेल तर काय करावं लागेल, या 2 महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर आपण जाणून घेऊया। अमितकडे गुंतवणुकीसाठी 25 वर्षाचा कालावधी आहे। या दरम्यान त्याला 4 कोटींचा फंड जमा करायचा आहे। त्याचा कालावधी मोठा असल्यामुळे तो इक्विटी फंड्स मध्ये गुंतवणूक करू शकतो। इक्विटी फंडवर सध्या सरासरी 15% रिटर्न मिळतोय। मात्र जसजशी आपली अर्थव्यवस्था विकसित होत जाईल तसं GDP वाढीचा आणि महागाईचा दर कमी होईल। त्यामुळे अमितला पुढच्या 25 वर्षात साधारण 12% अॅन्युअल रिटर्न मिळू शकतो। जर 12% रिटर्न मिळणार असेल आणि 25 वर्षानंतर 4 कोटींचा कॉर्पस जमा करायचा असेल तर अमितला दर महिन्याला साधारण 24,000 रुपयाची SIP चालू करावी लागेल। मात्र अमितचा पगार सध्या कमी आहे, त्यातच घर आणि कारचा EMI चालू आहे, त्यामुळे अमितला लगेच 24,000 रुपयाची SIP चालू करणं शक्य नाहीये। तो सध्या दर महिन्याला 10,000 रुपयाचीच SIP चालू करू शकतो। आता जर गुंतवणूक चालू नाही केली तर काहीच साध्य होणार नाही, आणि जरी गुंतवणूक चालू केली तरी अर्धवट कॉर्पस जमा होईल। अमित सारखीच परिस्थिती आपल्यापैकी अनेकांची असते। आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल ते आपल्याला माहित असतं, तेवढी गुंतवणूक करण्याची आपली इच्छा असते। मात्र सध्याचे खर्च आणि EMI मुळे ते शक्य होत नाही। आपल्याला शक्य झालं की मग भविष्यात गुंतवणूक चालू करू असा आपण विचार करतो, पण गुंतवणुकीचा मुहूर्त काही केलं तरी आपल्याला सापडत नाही। मात्र अमितसाठी एक आनंदाची बातमी आहे। तो 10,000 रुपयाची SIP चालू करून पाहिजे तेवढा म्हणजे 4 कोटींचा कॉर्पस सहज जमा करू शकतो। पण हे कसं शक्य आहे, चला तर मग जाणून घेऊया। अमित सारख्या लाखो तरुणांच्या अडचणींवर एक जालिम उपाय आहे, ज्याचं नाव आहे स्टेप अप SIP। दरवर्षी SIPच्या रकमेत वाढ केली तर त्याला स्टेप अप SIP असं म्हणतात। स्टेप अप SIPचा फायदा असा आहे की आपल्याला SIP चालू करतानाच दरवर्षी SIPच्या रकमेत किती वाढ करायची आहे ते ठरवता येतं। यामध्ये आपण दरवर्षी किती रक्कम वाढवायची आहे ती रक्कम सांगू शकतो किंवा वाढीची टक्केवारी सांगू शकतो। समजा अमितने 10,000 रुपयाची SIP चालू केली आणि 1,000 रुपयाची वाढ करायचं निश्चित केलं तर पहिल्या वर्षी 10,000, दुसऱ्या वर्षी 11,000, तिसऱ्या वर्षी 12,000 अशा पद्धतीने SIP चालू होईल। अमितकडे दुसरा पर्याय आहे, तो म्हणजे वाढीची टक्केवारी निश्चित करण्याचा। समजा अमितला असं वाटलं की दरवर्षी SIPची रक्कम 10% वाढवायची, तर पहिल्या वर्षी 10,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 11,000, तिसऱ्या वर्षी 12,100 रुपये अशा पद्धतीने त्याची SIPची रक्कम वाढत जाईल। समजा अमितने 10,000 रुपयाची नॉर्मल SIP चालू केली तर 25 वर्षानंतर त्याला 1,70,00,000चा कॉर्पस मिळेल। मात्र त्याने 10,000 रुपयाची स्टेप अप SIP चालू केली आणि दरवर्षी 10% वाढ करण्याचं ठरवलं तर त्याला 25 वर्षानंतर 3,93,00,000चा फंड मिळेल। अशा पद्धतीने त्याला गुंतवणुकीचं टेन्शन न घेता स्टेप अप SIPच्या मदतीने त्याचं उद्दिष्टही सहज पूर्ण करता येईल। तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तर स्टेप अप SIPचा पर्याय नक्की निवडा, जेणेकरून तुमची वेल्थ अधिक मोठ्या प्रमाणावर क्रिएट होईल।